आपण बघत आहात सूर्यप्रकाश न्यूज, सत्य बातम्यांचा विश्वासू आवाज, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। सूर्यप्रकाश न्यूज आपल्या सेवेत सदैव तत्पर। नमस्कार, आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। सुसलॉन टॉवरवर मध्यरात्री थरार, पेट्रोलिंग करणाऱ्या सिक्युरिटी गार्डवर जीवघेणा हल्ला, 9 जणांविरोधात गुन्हा। आता बातमी सविस्तर। नंदुरबार तालुक्यातील शनी मंडळ तलवाडे परिसरात सुसलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांवर पेट्रोलिंग करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। स्कॉर्पिओचा पाठलाग करून वाहन अडवत सुरक्षा रक्षकांना खाली उतरवण्यात आले आणि लाकडी दांडके, काठ्या तसेच गुप्तीचा धाक दाखवत बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलिसांनी 9 जणांविरोधात भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार सुसलॉन कंपनीच्या 38 पवनचक्क्यांच्या सुरक्षेची जबाबदारी खासगी सुरक्षा कंपनीकडे आहे। मात्र हे काम स्थानिक एजन्सीला मिळावे या वादातून बाहेरील जिल्ह्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना विरोध होत असल्याची बाब फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे। मारहाणीत जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। फिर्यादीनुसार हल्लेखोरांनी पुन्हा पेट्रोलिंगसाठी आला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली। सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा शोध घेतला जात आहे। SPJ न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बागुल। आपण बघत आहात सूर्यप्रकाश न्यूज, सत्य बातम्यांचा विश्वासू आवाज, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। सूर्यप्रकाश न्यूज आपल्या सेवेत सदैव तत्पर।